नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर सुजल गोंजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 24 मार्च. तर आज आहे होलीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण चाललेलो आहोत रानमुलीला यात्रेसाठी ताईच्याकडे. तर आपण चाललेलो आहोत आता रानमुलीला यात्रेसाठी. तर माझ्या सोबतीला एक प्रेम आणि दुसरी मुलं आमचे मित्रपरिवार गेलेला आहे पुढे. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि आज रात्री होलीनिमित्त काय धमाका होणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर काय जिथे गुंदोली गावात आम्हाला लहान मुलांनी अडवलेलं आहे. होलीनिमित्त टोलनाका बांधलेला आहे. चला तर अजून बघू आपण पुढे किती टोलनाके भेटतात. 4-5 भेटतील. गाईस तिसरा टोलनाका भेटलेला आहे. तर गाईस आता आपण पोहोचलेलो आहोत रानोली गावात. तिथे आपण दर्शन घेऊ आणि आपण पूजा ताईच्या घरी जाऊ जेवण करण्यासाठी. हा बघा रानोली गावाचं मंदिर. तिथेच आपण आता दर्शन करणार आहोत. गाईस आता आपण दर्शन घेतो. चला तर डायरेक्ट आता पूजा देंच्या घरी भेटू. कोण हा का ऐकर आहे बघा पूजाजीचा मुलगा. हा तर आता आपण आलो जत्रेत फिरायला. दुपारची जत्रा. याला जे पाहिजे याला जे. हे बघ मंचुरन खायला या इथं शिल मंचुरन. भाई येन बसते का? भाई येन बसते का? हे बसते का तू? धनु बसते दे. हो सुनती हो. भैया कितने की स्पीड रहती है लिमिट? ज्यादा फास्ट नहीं जाता है. अच्छा डबल सायलेन्सर आहे का? सायलेन्सर तिला चिकन टेप लावलेली आहे. पाटले चालू केली. गाईज हिला वेगळ्या साईजची गाडी लागेल. इथे पाय चिवूला वेगळी साईजची आता गाडी लागेल. मला वाटतं आपण त्या गाडीत बसू आता तुला. हा नाही का? तो बघ मोठू काका. पोट बघा मोठू काका. जाम मटण खाली. भैया कितना लिया? भैयानी घेतलेले आहेत 60 रुपये रिटर्न दिले आपल्याला. म्हणजे 20 रुपये घेतलेले आहेत. दोपहर का रेट कम रहता है ना? 40 रुपये वाया मार्गे. चला नेक्स्ट कुठे जातात तनु? नेक्स्ट येन बसते तू? मग येन बसते. चाल पहले इसको. भाई मेरे को लेगा क्या? कुछ नहीं खाली बैठेगा उधर. चलेगा? जाओ क्या? का सुनती तू? ए भाई याला देता रे. गाई लढा लागली आतमध्ये. हे कौला जाऊ लागलं का पायाला? मी जे काही नाही होला. काय लागला? गप्पस लढते नाही मजा करते. ए धनु तू पण उतारते का? पैसे नाही द्यायचे आपण. उतारते का तू? चल ये चल बाय. पैसे नाही द्यायचे मग आपण. चल पर्यंत पाय लागतात तरी उऱ्या मारा. काय चप्पल अयो बी उतारला घाबरला. चला ये घरा चला डायरेक्ट. आता उरी मार. चला घरा. हा एकदा जा. माझं पाय. अरे इसका किधर वजन जाता है? तू बस आणि बसते ना भाई. छोटू कल्टीवार. चला करा. प्रथम जिंकू रे. एक को लेना. एक में नहीं वजन इतना है. जाना रे. मेरा पैर लगता है. एकदा तो बघ. लगता है. एकदा तो बघ. जंपिंग जपांग. यांना दोघांना बस.
गाईज आता आपण पाळण्या बसवलं भैयाने मला. भैया दूध पण झालं ते. आता वाटत चक्कर येईल. हे प्रेम चक्कर येईल वाटते आता. चलो ये आधीच पाव बघ तिकडं बघ त्याच्या माझ्या बस पैसे कपलं. कसा वाटला रे तुला? एक नंबर. पक्के वर्षान बसलो ना. कसा वाटला? का वाटते असा आता आपण दुसऱ्याला विचारू. कसा वाटला रे? कसा वाटला तुला? आता जितूला इचरू. प्रेम भाई तुझी आयडी मेन्शन करेन. आयो लायो नाही थांब नाही जा. भाई इसको उतर पहिले. कसा वाटे? किती वर्षां बसलो आपण? म्हणून जरा या वाटे. अरे चला आपण चला. चला ट्रेन गाडी जितू तुझी शक्कल जरा वेगळीच वाटते. कसं वाटतं? अरे पूर्ण मागे होता. चला काय आता आपण बघू पुढे काय होतं. ट्रेन गाडीन सांगते. ट्रेन गाडीन जायचा. चला काय धनु आणि चिऊ आता मिकी माऊस मध्ये बसलेले आहेत. त्यांचीच मजा आणि ग दोघांची. ठीक है भाई मेरे को ले रहा है क्या अंदर? अरे एक राउंड देखो इधर से जाऊंगा ऐसा उधर से आऊंगा. जाने दो फिर, चलो लड़की लोग पहले देखते हैं. क्या क्या देखते दिखाओ. बोलो जुबा केसरी. विमल कितना उम्र है? 18. 21 है. अभी शादी करने का उम्र है क्या? देखा है क्या? देखा नहीं अपने रिश्तेदार. देखा मत. गांव में बुआ की लड़की है. शादी फिक्स करके रखा है क्या? सब आ जाओ. फिक्स करके रखा है. अच्छा है तुम लोगों का. अच्छा है. हमको इधर लड़की नहीं मिल रहा. हमारा क्या है? तुम्हारा टेंशन नहीं है इसलिए बहुत तंबाकू खा रहे हो. सब छोड़ दिया खा पी के सब. अच्छा पिघल गया है रे तू. पिघल गया है सब तू तंबाकू खा खा के. नहीं वो खुद ऐसे ही चलता है सब. क्या चलता है ये दे. मांडी कितना लड़की जैसा मांडी हो गया फिगर तेरा. मेरा वैसे फिटिंग है सब फिटिंग पहने लगा देखो. अरे बदांड चीज है बदांड. कमजोर लेग पीस. लोअर लेग पीस. नहीं एकदम मजबूत लेग पीस है. देख हाथ मार के उसको आलम पड़ेगा. काय जिथे बघू शकता तुम्ही बोटिंग मध्ये पोरं पोहत आहेत. बोटिंग करायचं सोडून मुलं पाण्यात पोहत आहेत. इतकी गरमी आहे आता. चला तर आपण आता जाऊ पूजा दीनच्या घरी जेवण करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही आलेलो पूजा दीनच्या घरी. सागरदास ऑलरेडी पोहोचलेले आहेत. चला तर आता डायरेक्ट जेवण करू आणि आम्ही घरी राहायला लागू. चला तर गाईज आता आपण निघालेलो घरी जायला. चला ताई बाय. गाईज आम्ही घरी जात होतो. इथं मैदानात बघितलं तर मुलं खेळत आहेत. आता आम्ही पण खेळायला जातो डायरेक्ट. चला तुम्हाला दाखवतो. ए तो मानस ऐसा ही डालेगा तो तू ही रख ले. कैच पले कैच शाबाश. पन्या मॅन ऑफ द कॅच तुलाच भेटेल वाटते. काही नाही रे टाक रे. कोण भाई आहे का? भाई आहे का मजा म्हणजे टाक रे कसा बी. कॅच नको जाऊ रे. कॅच नको जाऊ. कॅच
काही मला यांग आल्या बॉल कौसाला पाठवले बॉल काही भेटणी ए मोनेचा काय बोल यो बा ए भेटला 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 यो बा कॅच चला काय आता क्रिकेट खेळून झालेलं आहे आता आम्ही जातो घरी होलीन तर गाईज आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 आणि आपण आलेलो आहोत गावदेवीच्या मंदिरात. गाईज ही बघा होली पेटवलेली आहे आणि सर्व मंडळी आपल्या आपल्या घरी गेलेले आहे. मी थोडा लेट झालो. आता मी आलेलो आहे आमच्या गावात होलीनिमित्त कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. दिवे प्रीमियर लीग तुम्ही बघू शकता इथे. आता तर लहान मुलांची स्पर्धा आहे, यानंतर मोठ्या मुलांची स्पर्धा होती. आज हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, तुम्हाला मी नंतर दाखवतोच. खेळ घेतले तुम्ही दाखवून त्यांना बी मजा आहे. आता मोठ्या मुलांची मॅच चालू दोन्ही संघ इथे एक समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. पाहुण्यांची ओळख करून देत असताना सर्वांनी टाळा वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंचं दोन भूतं आलेले आहेत मैदानामध्ये वावर करण्यासाठी. आपण फक्त त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित दिवे गावातील समाजसेवक हेमंत रोहिदास भोईर यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. सुंदर अशी पकड. मी प्रवीण कोंडले यांना विनंती करीन त्यांनी हेमंत भोईर यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित जर्सी क्रमांक 4 दिवे गावातील समाजसेवक राजू जयहिंद भोईर यांना सुद्धा इथे सन्मानित करायचं आहे. Ten, 9, 8, 7, 6, 5. बोनस पॉइंट. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी सज्ज. एक पॉइंट सिंगल. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित दिवे गावातील ज्येष्ठ नागरिक बोनस पॉइंट जर्सी क्रमांक 1. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल याची सर्वांनी लक्षात घ्या. पंचांचा निर्णय शेवटचा असेल. दोन रायडर बाद.
जर्सी क्रमांक 1 10, मुकादम आपण व्यासपीठावर यायचं आहे. जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी सज्ज. सुंदर अशी पकड. रायडर बाद. या स्पर्धा लवकरच संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लवकर या मॅच बद्दल रजनीश पाटील इथं यांची गावातील मुलाखत घेणार आहोत संपूर्ण प्रेक्षक आपण. आलेले आहेत. बघूया काय याचा आपण त्यांना सर्वांना कसं भाग वाटतं पाडायचा. आयोजन नियोजन खूप छान केलेलं आहे इथं. आम्हाला खूप आवडला. दरवर्षी असाच व्हावा. पण या मॅच बद्दल मला तर असं वाटतं सायकल पंडालाच भेटावी. दुसरं कोणाला नाही. सायकल आपण घेऊ आणि सर्वांनी बाहेर निघायचं आहे. प्लीज. आल्यात ना ती पण आम्हालाच भेटावी असं सायकल आपण घेऊ. सामन्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता? आता सामन्याबद्दल आता भांडण बिंडण करू नका. आपल्या गावातच आहे. हा, सायकल पंडालाच भेटली पाहिजे ना. ती 2 बुथा पण आम्हालाच भेटली पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मैदान खाली करायचं आहे. आपला हे बघा आमच्या टीम मध्ये वर्षा पण आहे. वर्षाला ना कूलर तरी भेटला पाहिजे. ऑर्डर आलेली कृपया ग्राउंडमधून वर्षानं मॅच मॅचसाठी आपण एक म्हैस देऊ. म्हैस संघ मालक आणि त्यांची कोच असेल त्याच्याविषयी आपण सर्वांनी बाहेर निघायचं आहे. बंडा उतारलेस गणण्याची बिजी माशी. फक्त टीममधील जे खेळाडू आहेत ते एनर्जी ड्रिंक आणि पंच आणि संघ मालक. अक्षय, तुम्हाला या सामन्याबद्दल काय बोलायचं आहे? यार एकनी दुसरी मॅच आहे की दुसरी मॅच बघायला लागली. 2 मॅचेस आताच्या घालवल्या. आता काय बोलणार आम्ही? माझ्या लागले खेळाडू मी आता पियाला लागला हरलो तर पियाला लागेल. जामगाम मध्ये आम्ही 2024 अर्धा मी आणि माझा स्वतः बंधू राजा गोंदले आणि विनोद कोहली येत आहेत का? अरे बस खाली बस. आता सामना चालू आहे. 5-5 रेडर देण्यात आलेले. तुमचं म्हणणं काय? होऊन जाऊन दे ना. 5-5 रेड. तुम्ही काय करणार आहे? आम्ही बघतो कसे करतात. हा 2दा धाब्याची वाट चुकलो आम्ही. जिंकली तर धाब्यावर जाणार का तुम्ही? आता नक्कीच. हा कोणावर? सर्वांनी शांतता बाळगायची आहे. टाळ्या वाजून 10, सर्वांनी 9, वाजवाय. 8, 7, 6, 5, 4, 3. बाहेर जेवढे आतमध्ये प्रेक्षक आहेत. जर्सी क्रमांक 18 रजत चढाईसाठी सज्ज. गाईज इथे कबड्डी स्पर्धेत थोडी वादवाद होत आहे. तर आपण आता जाऊया पार्टीत. आमची पार्टी आहे त्यांच्या घरी. तिथे जाऊया.